हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावरती प्रश्नपत्रिका दिल्या जातात. या प्रश्नपत्रिका आपण टॅब, कॉम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून सोडवू शकतो. सोडवल्यानंतर या तपासण्यासाठी सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट केल्याबरोबर आपल्याला किती मार्क पडले हे या ठिकाणी समजतं. कोणता प्रश्न बरोबर आला, कोणता प्रश्न चुकला हेही आपल्याला या ठिकाणी दर्शवलं जातं. चुकलेले प्रश्न लाल रंगामध्ये येतात. मग आता हे चुकलेले प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि हे प्रश्न समजून देण्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपल्याला उपलब्ध करून देतात. पहा, प्रश्नपत्रिका क्रमांक 250 इंग्रजी बुद्धिमत्ता. इयत्ता तिसरीची 250 नंबरची प्रश्नपत्रिका इंग्रजी बुद्धिमत्ता या विषयाचे या प्रश्नपत्रिकेत आपण सोल्युशन पाहणार. पहा, पहिला प्रश्न, which of the following object is not a planet? प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. प्लॅनेट म्हणजे ग्रह. यातला कोणता ग्रह नाही. मग आपल्याला इंग्रजी मधले माहिती पाहिजे कोणते ग्रह आहे. अर्थ हा ग्रह आहे. पृथ्वी, मार्स, मंगळ, व्हीनस, बुध आणि सन सूर्य. हा सूर्य काय आहे? सूर्य हा तारा आहे. नॉट सूर्य काय आहे? तारा. तो ग्रह आहे का? नाही. तर तो काय आहे? स्टार. सन हा काय आहे? स्टार. बाकीचे अर्थ, मार्स, व्हीनस हे काय आहे? प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे ग्रह. हे ग्रह आहे. आणि सूर्य हा काय आहे? पृथ्वीला सर्वात जवळ असणारा तारा. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. त्याला फाइंड द ऑड मॅन आउट. गटात न बसणारा शब्द रोहन, राज, राणी, राकेश. स्पेलिंग वाचायचे. मुलाचं नाव आहे, बॉयचं नाव आहे, राज बॉयचं नाव आहे, राकेश बॉयचं नाव आहे आणि राणी गर्लचं नाव आहे. त्यामुळं राणी. चला पुढे, यूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. योग्य शब्द निवडा. स्टुडंट, सीट ऑन. कशाची स्टुडंट सीट करतात? कशावरती बसतात स्टुडंट? स्टुडंट सीट ऑन द बेंच. बेंच. आता बेंचचं स्पेलिंग पाहिजे आपल्याला. BNCH. बेंच. बेंच म्हणजे बसण्याचं लाकडं. चूज द वर्ड which is opposite of cold. कोल्डच्या अपोजिट. कोल्ड म्हणजे थंड. त्याच्या अपोजिट काय? हॉट. पर्याय क्रमांक 2. फाइंड द करेक्ट सेंटेन्स. व्हॉट इज युअर नेम? हु इज युअर नेम? Which is your name? ते युअर राहिला. Which is your name? What is your name? आता यातलं क्लिअर कोणता आहे? तर सेंटेन्स कोणतं आहे? व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे इथं प्रश्नाची गरी पाहिजे. आता याच्यामध्ये हु इज युअर नेम नसतो. हु इज युअर फ्रेंड होतो. हु इज युअर नेम हा प्रश्न होऊ शकत नाही. तिसरा काय? व्हिच इज युअर नेम असंही होत नाही. व्हॉट इज युअर नेम बरोबर आहे. आता शेवटला काय? प्रश्नचिन्ह दिलेलं नाही, त्यामुळे ते चालणार नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 1. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खाली पैकी विनंती कोणती? आय नीड युअर पेन. मला तुझ्या पेनची गरज. ही विनंती होते का? नाही. गिव्ह युअर पेन ही ऑर्डर दिली तुम्ही. गिव्ह युअर पेन. क्लोज द डोअर. दरवाजा बंद कर ही पण ऑर्डर झाली. कॅन यू गिव्ह युअर पेन प्लीज. प्लीज अगोदर प्लीज वापरणे, नंतर वापरणे, काय फरक? कॅन यू गिव्ह मी युअर पेन प्लीज ही त्याला विनंती आहे. कॅन ने होऊ शकते, मे ने होऊ शकते, प्लीज म्हणजे कॅन, यू आणि मी, प्लीज हे शब्द असले पाहिजेत, असावे त्यातले किमान. आणि त्या सगळ्या वाक्यांचे अर्थ आपल्याला समजले पाहिजे. जातो आपण. इट फ्लाइज इन द स्काय बट इट इज नॉट अ बर्ड.
मी हवेमध्ये उडतो, स्कायमध्ये उडतो, पण तो बर्ड नाही. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट. त्याच्यामुळे खेळायला माणसांना आवडतं. व्हॉट इज दॅट? तो आकाशात उडतो पण पक्षी नाही. त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात, लोकांना आनंद वाटतो, पण तो पक्षी नाही. मी कोण? एरोप्लेन, काईट, क्लाउड, एअर. एरोप्लेन म्हणजे विमान. विमान हा पक्षी नाही, बरोबर. माणसांना खेळायला आवडतं, खेळतात का विमानाशी? नाही. काईट म्हणजे पतंग, पक्षी नाही, उडतो, मुलांना लोकांना खेळायला आवडतं, म्हणजे काईट येतात. क्लाउड ढग, अगं खेळायला ढग अशी कोण खेळत नाही. एअर हवेशी कोण खेळत नाही. आठवा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग सिग्नेचर साइन म्हणजे सिग्नेचर शोज द राईट डायरेक्शन ऑन द रोड. राईट डायरेक्शन कोणते असते? राईट हात. इकडे पाहिजे म्हणजे कोणता पर्याय क्रमांक 3. हा पहिली काय आहे? अपवर्ड, दुसरी डाऊनवर्ड, तिसरी राईटला, चौथी लेफ्टला. तर पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ फॉलोइंग फ्रूट. योग्य स्पेलिंग पाहिजे. वॉटरमेलन, कलिंगड, काय स्पेलिंग? WATERMELON. पर्याय क्रमांक 1 WATERMELON. आता इथं काय झालं बघा, याच्यामध्ये WATER वॉटरचं आहे, मेलनचं MOLON केलं. इथं तिसऱ्यामध्ये काय WATER पाहिजे, WATAR केलं. तर मग WATERMELON पाहिजे. त्या पर्याय क्रमांक 1. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ पॅरॉट? पॅरॉट कोठे राहतो? आता पॅरॉटचं बांधलेलं घर असेल तर त्याला ढोली म्हणतो. त्याचं जर कृत्रिम असेल, माणसाने बांधलेलं असेल तर तो पिंजरा असतो. पर्यायामध्ये काय आहेत पहा. केव, गुहामध्ये राहतो का? नाही. ट्री, झाडावर राहतो का? नाही. केज मध्ये राहतो का? होल यामध्ये राहतो का? नाही. मग इथं काय लिहावं लागेल? आता केज मध्ये नाही, होल मध्ये नाही, केव नाही, म्हणजे ट्री, केज. ओके, केज म्हणजे ढोली. ओके, उत्तर केज येणार. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲक्शन वर्ड. यातली ॲक्शन वर्ड कोणती नाही? कोणता क्रिया करणार? क्रिया शब्द नाही. रोहन क्रिया आहे का? नाव आहे. रोहन हे काय? व्यक्तीचं नाव आलं. जम्पिंग, उड्या मारणे. जम्पिंग म्हणजे उड्या. रनिंग, धावणे. स्टँडिंग म्हणजे उभे राहणे. या क्रिया आहे. आणि रोहन हे काय आलं? नाव झालं. तर वेगळं कोणतं निघेल? रोहन. पर्याय क्रमांक 1 ही काय क्रिया नाही. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट प्रेपोजिशन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. चित्र पहा, त्याच्यामध्ये कोणतं प्रेपोजिशन वापरावं लागेल? द फॅन इज. कुठं आहे फॅन? ऑन द टेबल. अंडर म्हणजे काय? खाली. टेबलाच्या खाली असतं तर अंडर लिहिलं असतं. इन द टेबल, टेबला उघडून त्यात आत ठेवलेलं असतं तर इन द टेबल. नियर, जवळ इकडे जर असतं तर नियर द टेबल म्हटलं असतं. तर आपण विच लेटर विल यू यूज इन द ब्लँक स्पेस टू मेक अ टू मिनिंगफुल वर्ड. 2 अर्थपूर्ण शब्द बनवायचे. कोणता वापरता येईल पहा. TABL टेबल आणि TOP टॉप. इथं पर्याय क्रमांक 2. पुढे फाइंड द करेक्ट स्पेल वर्ड म्हणजे स्पेलिंग बरोबर असणार. रॅबिट, RABBIT. पर्याय क्रमांक 4. रॅबिटचं स्पेलिंग पाठ असलं पाहिजे. पुढे विच इज द रॉंग मेथड ऑफ रायटिंग फॉलोइंग स्ट्रोक. यातलं चुकीचं कोणतं आहे? प्रत्येक काढून पाहिजे पाहिजे त्याचे स्ट्रोक कसे आहेत. एकचा पहिला असा स्ट्रोक, हा पहिला स्ट्रोक आणि नंतर हा दुसरा स्ट्रोक. हा दुसरा स्ट्रोक बरोबर आहे का? आहे. केचा पहा, के काढताना हा पहिला स्ट्रोक, हा दुसरा स्ट्रोक आणि हा तिसरा स्ट्रोक. बरोबर आहे का? आहे. पी काढताना कसा होतो? पी हा पहिला स्ट्रोक, हा दुसरा स्ट्रोक. के का बी काढताना कसा होतो? हा पहिला स्ट्रोक आणि हा दुसरा स्ट्रोक.
चुकीचं बी मध्ये काढताना पहा इथे त्यांनी बी दाखवताना असं दाखवलंय, हा पहिला स्ट्रोक दाखवला, हा दुसरा स्ट्रोक दाखवला. चूक कुठं घडली? या ठिकाणी घडली. पहिला स्ट्रोक वरून खाली असतो, त्यांनी तिथं पहिला स्ट्रोक खालून वर दाखवलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पुढे रीड द फॉलोइंग कोर्स अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. उतारा वाचून प्रश्नांची उत्तर शोधा. The 4 main direction are east, west, north and south. ही 4 माणसं 4 डायरेक्शन लावली आहे. The direction in which the sunrise is the east. सूर्य उगवतो ती दिशा ईस्ट आहे. The direction in which the sunset is the west. सूर्य मावळतो ती दिशा वेस्ट आहे म्हणजे पश्चिम आहे. याच्यावरती प्रश्न, in which direction the sunrise, सनराईज कुठे होतो? The sunrise is the east. ईस्ट म्हणजे पूर्व, उत्तरी ईस्ट. दुसरा काय? मेन डायरेक्शन आर. मेन डायरेक्शन किती आहे? किती आहे डायरेक्शन? मेन डायरेक्शन 4. उप डायरेक्शन 4, मेन डायरेक्शन 4 येते. चूज द एक्सप्रेशन ऑफ स्माइलिंग फेस. हसणारा, हास्य करणारा चेहरा कोणता आहे? फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. यातला हसणारा चेहरा कोणता? इथं काय करतोय? रडतोय, क्राय करतोय. इथे काय झालंय? घुसलाय. या ठिकाणी काय? आणि या ठिकाणी काय करतोय? इथे रडतोय. इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये काय असं, तर 4 मध्ये हसतोय, रडतोय तो 4 मध्ये हसतो. 4 मध्ये घुसलेला आहे तो, असा बघतोय, तिथं हसत नाहीये. Which of the following news headline is related to environment? पर्यावरणाशी कोणती न्यूज आहे? पर्यावरणाशी संबंधित. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, निसर्गाशी संबंधित. ट्री प्लांटेशन डन इन आदर्श स्कूल. आदर्श स्कूलमध्ये झाडं लावली, पर्यावरणाशी संबंधित आहे का? आहे. इंडिया होईन द सेमीफायनल ऑफ ICC वर्ल्ड कप कशा संबंधित आहे? ICC वर्ल्ड कप क्रिकेटचा, त्याचे संबंधित आहे. पर्यावरणाशी आहे का? नाही. राजेश गॉट द फर्स्ट प्राइज इन MTSC. MTSC मध्ये राजेशने पहिलं क्रमांक मिळवलं, पर्यावरणाशी आहे का? नाही, एज्युकेशनशी आहे. सिटी पोलीस लॉन्च द हेल्पलाईन. सिटी पोलिसांनी हेल्पलाईन केली, टाकली, दिलेली आहे लोकांच्या मदतीसाठी. पर्यावरणाशी संबंधित आहे का? नाही. रहदारी वाहतुकीच्या संबंधित आहे. वाहतुकी पर्यावरण संबंधित पहिली मागणी. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. घोषवाक्य पूर्ण करायचं. स्लो अँड स्टडी डॉट डॉट द रेस. स्लो अँड स्टडी काय पाहिजे? काय केलं पाहिजे? स्लो अँड स्टडी विन द रेस. आपण पाहतोय रॅबिटची आणि कासवाची, त्याच्यामध्ये जी शर्यत लागते त्यामध्ये स्लोली असतो कासव, पण ते जिंकतं का? तर ते स्लोली आणि स्टेडी एकसारखं ती क्रिया करत राहते. पहा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये कधी प्रचंड हुशार असणारा विद्यार्थी पहिल्या नंबरला येतो, तो कायम 2 नंबरला जातो. का होत असं? जो मनापासून अभ्यास करणार असतो, प्रत्येक प्रश्न सोडवणार असतो, तो 1 नंबरला जातो. कारण तो स्लो असतो आणि स्टडी असतो. प्रत्येक प्रश्नाचं कच्चं काम तो करून प्रत्येक प्रश्न सोडवून तो जातो, तेव्हा तो 1 नंबरला होतो. आणि जो स्पीड, जो त्याला वाटत असतं मी खूप हुशार आहे, खूप हुशार आहे, तो बरोबर बरोबर करतो. आणि असा विद्यार्थी काही सोपे सोपे प्रश्न चुकवतो, अवघड प्रश्न त्यांचे चुकत नाही. चुकणारे प्रश्न खूप सोपे असतात. त्यामुळं विन्स देईल. हाऊ मेनी वर्ड्स इन गिवन सेंटेन्स शुड बी कॅपिटल. दिलेल्या वाक्यात किती शब्द कॅपिटल असतात? एक गंगा, पहिल्यांदा गंगा कॅपिटलने सुरुवात होईल, कारण वाक्याची सुरुवात आहे आणि नाव देखील आहे. कोणाचं आहे? रिव्हरचं. गोदावरी, गोदावरीचा जी कॅपिटल का? नदीचं नाव आहे, प्रॉपर नाव नाही. कावेरी हे बी नदीचं नाव आहे, कावेरी. अँड ब्रह्मपुत्रा, ब्रह्मपुत्रा हे नदीचं नाव आहे.
and Brahmaputra are the rivers of India. Rivers of India. इंडिया मधला आय कॅपिटल जी, गंगा मधला जी, गोदावरी मधला जी, कावेरी मधला के, ब्रह्मपुत्रा मधला बी आणि इंडिया मधला आय. हे कॅपिटल. रिव्हर मधला आर कॅपिटल काढायची गरज नाही, ते प्रॉपर नाव नाही. ते काय कसलं नाव नाही, सामान्य नाव, कॉमन नाव, म्हणून ते काही गरजेचं नाही. 1 2 3 4 5 नावं येतील. पुढील प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल आणि कॉर्डिनल नंबर लक्षात ठेवा. 15 27 35 हे ऑर्डिनल नंबर आहे. यातला ऑर्डिनल नंबर मला त्याला शोधायचा आहे. 50 हा 33 हा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हा फिफ्थ म्हणला जातो. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड म्हणला जातो. आणि कॉर्डिनल नंबर 1 2 3 4 5 6 7 तसं 13 14 15 15 27 50 असेल तर 50 15 म्हणजे 15 27 95 आणि 35 आहे. 35 नाही, 35 असेल तर कॉर्डिनल. ऑर्डिनल नंबर 35 आहे. तसं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन्थ 8 9 10 11 12 13 15 15 नाही 15 16 17 18 19 20 20 21st 22nd 23rd 24 25 5th 26 असं. युअर फ्रेंड मीट यू 26 जानेवारी. 26 जानेवारीला तुमचा मित्र भेटला. देन हाऊ विल यू ग्रीट हिम. 26 जानेवारी काय असतो, प्रजासत्ताक दिन असतो. मग त्या दिवशी तुम्ही काय म्हणाल, हॅपी इंडिपेंडन्स म्हणाल का. इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्रता दिवस, हा 15 ऑगस्टला. हॅपी बर्थडे वाढदिवसाला म्हणा. हॅपी रिपब्लिक डे हा प्रजासत्ताक दिन म्हणजे रिपब्लिक डे आहे. हॅपी मकर संक्रांतीला म्हणा. पुढे विच ऑफ द फॉलोइंग नाव इज एक्झॅक्टली इन प्लुरल फॉर्म. आणि कोणते नाव नक्की अनेकवचनी आहे. टूथचा अनेकवचन टीथ होतो. टूथचा अनेकवचन टीथ, दात. हँडचं म्हणजे हे या ठिकाणी अनेकवचन आहे. हँडचं अनेकवचन हँड्स होतं. डिअरचं अनेकवचन डिअर्स. शिपचं अनेकवचन शिप्स, इयर्स नाही. ओके, टूथचं टीथ होतं. वेअर इज द बॉल. कुठं आहे चेंडू, खाली आहे. काय म्हणा, बॉल इज अंडर द टेबल. इन द टेबल नाही, टेबलाच्या आतमध्ये असेल तर, हे टेबलाच्या खाली आहे त्यामुळं अंडर द टेबल. ऑन द टेबल वर असेल तर, इन द टेबल टेबलाच्या आत असेल तर, अबाव म्हणजे असं वरती करंट असेल तर. द पूल असतो नदीच्या वर, अबाव रिव्हर. इंग्रजी अक्षर मला पाहता बुद्धिमत्तेचा आहे. शिक्षक दिन शनिवारी होता, तर त्या महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर हा कधी आलेला आहे, शनिवारी. हा सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा. याच्या आठवडे केले तर 7 चोक 28, बाकी किती राहते, 2 बाकी राहते. म्हणून 1 तारखेचा 2 तारखेचा वार वेळ 5 वेळा. 1 तारीख 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर हे वार 5 वेळा आहे. 5 तारखेचा दिला आपल्याला. 5 तारखेला शनिवार, 4 तारखेला शुक्रवार, 3 तारखेला गुरुवार, 2 तारखेला बुधवार, 1 तारखेला मंगळवार.
मंगळवार आणि बुधवार हे 5 वेळा येणार. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे मंगळवार बुधवार हे 5 वेळा येणार आहे. यातला मंगळवार आहे का गुरुवार बुधवार आहे बुधवार आहे. तर आपले प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हांची मालिका येईल? पहिल्या आकृतीमध्ये किती दिले? 2 त्रिकोण. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आहे उलटे. ते बघू नका. अगोदर पहिल्याकडे 2 आहे, दुसऱ्याकडे 3 आहे, तिसऱ्याकडे 4 म्हणजे आता किती येणार? 5. ओके, म्हणजे 5 येणार आहे. पण कसे येणार आहे? पहिल्याकडे सरळ, दुसऱ्या उलटे, तिसरा सरळ, चौथ्यात उलटे, म्हणजे 5 उलटे पाहिजे. 5 उलटे त्रिकोण कोणत्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 28वा प्रश्न पहा. 63, 98, 35, 86, 54, 93, 72, 24 ही संख्या उतरत्या क्रमाने लावल्या. येणाऱ्या तिसऱ्या संख्येतील अंकाचा गुणाकार. 63, 98, 35, 86, 54, 93, 72, 24 या संख्या उतरत्या क्रमाने. मग उतरता क्रम म्हणजे कसा असतो? उतरता क्रम सर्वात मोठी अगोदर, मग लहान, नंतर लहान, नंतर लहान, नंतर लहान. सर्वात मोठी कोणती आहे? 98. काट मारा म्हणजे लक्षात येतं. सर्वात मोठी 98, त्यापेक्षा लहान 9च्या 9 दशक असणारी 93. आपल्या लक्षात येईल कोणती राहिली का नाही ते? 93 पेक्षा लहान 8 दशक असणारी 86. 86 पेक्षा लहान 7च्या घेतले आहे 72. 72 पेक्षा लहान 63. 63 पेक्षा लहान 54. 54 पेक्षा लहान 35. 35 पेक्षा लहान 24. ओके, आम्ही काय म्हणलं ते उतरत्या क्रमाला तिसरी पहिली, दुसरी, तिसरी या संख्येतील अंकाचा गुणाकार 8 चा 6 चा गुणाकार 8 × 48. ही संख्यांचा उतरत्या क्रम लावला पाहिजे सोडवतात. चला बघा पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी पहा. संख्या आहे 101, 302, 503, 704. आता एक स्थानी पहा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 3, 5. दशस्थानी पहा. 0, 0, 0, 0, 0. शतकस्थानी पहा. 1, 3, 5, 7, 9. काय आहे उत्तर? 905. पर्याय क्रमांक 4. चला खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणारे पद 567, 865, 765, 657. अंकांचं पहा. आता एका मोठ्या पाड्यात असताना याची बेरीज करा. 7 × 7 = 18, 8 × 7 = 14, 19, 7 × 7 = 18, 6 × 5 = 11, 7 × 18. पावलं कोणती वेगळी निघेल? पर्याय क्रमांक 4, 2. वेगळी निघेल 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणून, किंवा 9 ने भाग जाणाऱ्या संख्या देखील म्हणू शकतो आपण. दुसऱ्याला 9 ने किंवा 3 ने भाग जात नाही. 5 अक्षर मला दिलेले आहे. या अक्षरामध्ये कोणते अक्षर जास्त वेळा आलेले आहे? पाहायचं पर्याय 4 दिले, तेवढीच अक्षर बघायची. डी किती वेळा आलाय पहा. 1, 2, 3, 4, 5, 6 वेळा. जी किती वेळा आलाय?
1 2 3 4 5. हो किती वेळा आला पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. सी किती वेळा आला. सी 1 2 3. सगळ्यात जास्त वेळा आलेलं अक्षर कोणतं आहे. ओ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न पहा. 5 6 8 11 15 20. 5 6 8 11 15 20. आणि पुढे आपल्याला इथे काढायचे. दोन संख्या आहेत का नाही यातला फरक काढा. 1 चा यातला फरक, 2 चा इथे फरक, 3 चा इथे फरक, 4 चा इथे फरक, 5 चा म्हणजे आता कितीचा फरक पाहिजे. 6 चा. 20 आणि 6 26. पर्याय क्रमांक 3. 31वा प्रश्न आहे. 1 4 9 64 25 49. 1 4 9 64 25 49. प्रश्नचिन्ह. कसल्या संख्या आहे. वर्ग संख्या. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, हा 8 चा वर्ग आहे, 25 5 चा वर्ग आहे, 49 7 चा वर्ग. यातली वर्ग संख्या कोणती. 16. कशाचा वर्ग आहे. 4 चा वर्ग. उत्तर काय. 16 कशाचा आहे. 4 चा वर्ग. बाकीच्या 20 24 25 वर्ग संख्या नाही. पुढे सहसंबंध. 4 ला 18 तर 6 ला किती. 4 ला 18 तर 6 ला किती. आता हे 4 चा वर्ग आहे का तो नाही. असं केलं तर 4 ची चौपट अधिक 2. 4 ची चौपट अधिक 2. इथे पण तसं 6 ची चौपट अधिक 2 येते का पर्यायामध्ये. पहा. 4 ची चौपट 16 अधिक 2 18. 6 ची चौपट 24 अधिक 2 26 आहे का पर्यायामध्ये. नाही. आपला विचार चुकीचा. मग असं केलं तर 4 चा वर्ग 16 अधिक 2. इथे 6 चा वर्ग 36 अधिक 2 आहे का 38. 38 आहे. पर्याय क्रमांक 3. म्हैस रेडकू. म्हैशीच्या पिल्लाला काय म्हणतात. रेडकू. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात. वाघाचा बच्चा, वाघाचा बछडा. उत्तर पर्याय क्रमांक 2. छावा कोणाचा असतो. सिंहाचा. पाडस हरणाचं, कोकरू मेंढीचं. त्याला प्रश्नचिन्ह आहे की 3 9 5 3 9 5 27 7. रिकाम्या जागी या ठिकाणी कोणती संख्या. आता इथे चढता क्रम उतरता क्रम होतो का. आता इथे काय होते. इथे चढता क्रम म्हटलं तरी होत नाही. 3 नंतर 9 मोठी 5 ला, पुन्हा 7 मोठी 7 ला. तेव्हा काय करायचं. एकाडे. तेव्हा काय करायचं. एकाडे पाहिजे. 3 5 7 लिहिते. आता इथे काय 9 27 इथे काय होते पहा बरं. तीनचा वर्ग 9 होतोय. 3चा घन 27 येतो. याची वर्ग किंवा घनसंख्या कोणती आहे. 49. असं केलं तर 5चा वर्ग इथं 27 येतो. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49. इथं दुरुस्ती करावी. इथे 25 करावा. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49. अशा पद्धतीने जमलं. इथे एक तर दुरुस्ती केली पाहिजे. दुसरं काय संबंध जोडता येईल का. यातला संबंध नाही जोडता. असं जोडता. इथे जर पाहिलं तर इथे 3चा वर्ग आहे. इथे 3चा घन आहे.
इथे 5 किंवा 25 करावं, दुरुस्ती करू होती. तीनचा वर्ग 9, इथे 25 केले की आपल्याला ते जुळेल. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, अशी त्या जोड्या केल्या. उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याला गटातलं असणारा पर्याय दोडका, कारली, द्राक्ष, मेथी. दोडक्याचं काय? कारलं, द्राक्ष, मेथी. दोडक्याचा वेल असतो, कारल्याचाही वेल असतो, द्राक्षाचाही वेल असतो, मेथीचा वेल नसतो. आणि दुसरं दोडका, कारलं, द्राक्ष ही फळं किंवा फळभाजी. मेथी काय? ते पालेभाजी. आता याचं कॉमन काय तर केलंच पाहिजे हो आपल्याला. वेगळा काढायचं ते मेथीच का काढायची वेगळी सांगता आलं पाहिजे. दोडका, कारलं, द्राक्ष फळं म्हणली तर दोडका आहे, कारलं फळभाजी आणि द्राक्ष फळ, मेथी पालेभाजी. म्हणजे इतर या वेल आहे आणि त्याला मेथीचा काय वेल नसतो म्हणून मेथी. पुढे पर्यावरणाचा विचार करून बांधलेल्या घरांना टिंब घातलं. पर्यावरण पूरक घरे, त्याला इंग्रजीमध्ये आपण इको फ्रेंडली घरे म्हणतो. या ठिकाणी परिसरात मिळणाऱ्या वस्तूंचा वापर केलेला असतो. परिसरात येणारा ऊन, उजेड याचा वापर केला असतो. पुरेशा खिडक्या असतात, हवा खिडकी असते, त्याला म्हणायचं इको फ्रेंडली घर. दा व न र, दा व न र याच्यापासून अर्थपूर्ण वनराज नाही, वरदान. त्याच्यापासून वरदान. आणि या प्रश्नात शब्दाचे तिसरे अक्षर कोणते? दा. एका दोरीचे 4 तुकडे होण्यासाठी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? 4 तुकडे करायचे त्याचे. एकदा कापली 2 तुकडे झाले, दोनदा कापली तर 3 तुकडे झाले, तीनदा कापली 4 तुकडे. म्हणजे 4 तुकडे व्हायचे असेल तर 3दा कापले. पर्याय क्रमांक 1 हे लक्षात ठेवा. एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 20, 6 बरोबर 42, 10 बरोबर 110. तर 8 ही संख्या कशी घ्या? 8 बरोबर. आता इथे 2 पद्धतीने जाता येते. 4च्या नंतर येतात 5 म्हणून 4 गुणिले 5. 6च्या नंतर येतात 7 म्हणून 6 गुणिले 7. 10च्या नंतर येतात 11 गुणिले 10. 8च्या नंतर येतात 9 गुणिले 5. दुसरी पद्धत काय? 4चा वर्ग n वर्ग अधिक n हे सूत्र आहे. हे सूत्र जास्त आहे. हे बरोबर आहे, पण आपल्याला हे सूत्र म्हणजे काय होईल? 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16 अधिक 4. इथे 6चा वर्ग अधिक 6, इथे 10चा वर्ग अधिक 10, इथे 8चा वर्ग अधिक 8, 8चा वर्ग 64 अधिक 8 12. या पद्धतीनं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे गटात न बसणार, गटात बसणारा पर्याय 4 9 25 असले संख्या आहे. वर्ग संख्या हा 2चा, हा 3चा, हा 5चा. म्हणजे वर्ग संख्या कोणती आहे? पर्यायामध्ये 5. त्यातली फक्त वर्ग संख्या 1 आहे. कशाचा वर्ग आहे हा? 1चा वर्ग 1. इथं पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 1. पुढे पावसामुळे बाग हिरवीगार झाली आहे ही गोष्ट आपल्या कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजते? हिरवी बाग कुठे? डोळे, कान, नाक, जीभ. कशामुळे कळेल? डोळ्याने कळणार. ओके. आणि कोणत्या प्राण्याची मान सर्वात लांब असते?
सर्वात लांब प्राणी मान असते जिराफाची, सर्वात लांब जिराफाची. शाहमृग पक्षी आहे पण याला उडता येत नाही, पळतो मात्र जोरात आणि 70-80च्या स्पीडने पळतो. पुढे पहा, घटात न बसणारा कारळी, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन ही गळिताची धान्य. गळिताची धान्य, गळिताची याचा अर्थ काय? याचं तेल काढणे. याला दुसरं काय नाव आहे? तेल बिया. याला काय म्हणतात? तेल बिया. कारळे, सूर्यफूल, सोयाबीन त्याच्यापासून तेल काढतात. मसूर हे काय? कडधान्य, त्याची डाळ तयार केली. पुढे सोबतच्या आपले प्रश्नचिन्ह येतात की 16, 6, 10, 25, 5, 20, 49, प्रश्नचिन्ह 15. पाहिजे काय बदल्या इथे आपल्याला इथे काढायची संख्या, म्हणजे बाजूच्या संख्येचा काय संबंध? 16 मधून 10 गेले 6, 25 मधून 20 गेले 5, 49 मधून 15 गेले किती राहतील? 34. वजाबाकी करावी लागेल. 49 वजा 15, 9 5 गेले 4, 34 पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, विद्यार्थी रांगेमध्ये अमोलचा क्रमांक 15वा आहे, तो रांगेच्या मध्यभागी आहे. गायत्री जोशी डावीकडून 10व्या क्रमांकावर उभे आहे. तर अमोल आणि गायत्री जोशी यांच्यामध्ये किती विद्यार्थी? ही रचना केली. विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमोल 15वा क्रमांक, हा अमोल आहे याचा 15वा क्रमांक. इथे डावीकडे किती असणार आहे? 14, उजवीकडे 14. आता काय म्हणलेले? गायत्री जोशी डावीकडे 10वा. 10वा कोणता? हा डावा. या डाव्यामध्ये किती 14 आहे, त्याची गायत्री जोशी कितव्या नंबरला आहे? 10व्या नंबरला. इकडे 9 सोडा, ते गायत्री जोशी. आपल्याला काय विचारलेलं आहे? ही गायत्री आणि अमोल याच्यामध्ये किती मुलं? आता तिचा नंबर कितवा आहे? 10वा. आणि याचा नंबर कितवा आहे? 15वा. जिथे मध्ये 10वा आहे गायत्रीचा, 11, 12, 13, 14, 15. या दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत? गायत्री आणि अमोलच्या मध्ये 4 मुलं आहेत. ही अशी रचना करावी लागेल तुम्हाला. 1 फेब्रुवारी 2000 रोजी रविवार असल्यास त्या महिन्यामध्ये एकूण किती रविवार आहेत? आता रविवार पहा, त्या महिन्यात एकूण रविवार 1 पहा, 1 फेब्रुवारी. आता हे 2000 हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष. लीप वर्षाचे दिवस किती असतात? 29 दिवस असतात. म्हणजे 1 तारीख, 8 तारीख, 8 7 15 तारीख, 15 7 22 तारीख आणि 29 तारीख. याला काय असणार आहे? 1 तारखेला रविवार आहे म्हणजे हे सगळे रविवार. रविवार किती वेळा येतील? 5. किती वेळा येतील? 5. ओके, म्हणजे रविवार 5 रविवार येणार आहे. जर 28चा महिना असता तर कोणताही वार 5 वेळा आला नसता, हे समजून. श्रीकृष्णांना उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काट पुन्हा, तो उजवीकडे 2दा काट पुन्हा वळला. तर आता त्याच्या समोरची दिशा या ठिकाणी रचना करूया. या ठिकाणी पूर्व असते, इथे उत्तर असते. पूर्वच्या विरुद्ध येते पश्चिमी, उत्तरच्या विरुद्ध दक्षिणी. ओके, आता काय प्रश्न विचारलाय पहा. यांनी विचारलेला आहे, उगवता सूर्य पाहतो म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे होतं? उगवता सूर्य पाहतो पूर्वेला सूर्य उगवतो, उगवता सूर्य पाहतो पूर्वे. तो एकदा डावीकडे म्हणजे गळ्याच्या विरुद्ध दिशा. नसेल कळत हाताची बोट, ही कुठली बाजू असते? उजवी. ही कुठली आहे? डाव. ही उजवी, हे उजवं होते, हे डाव.
पहिल्यांदा डावीकडे वळला म्हणजे कुणीकडे पहा काही म्हटलं बोट बरोबर लावायचं दिशेत. डावीकडे वळला म्हणजे इकडे वळा, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, हे समजत. डावी म्हणजे बोटावर टेकत. डावीकडे म्हणजे त्याचं तोंड कोणीकडे झालं, उत्तर दिशेत. डावीकडे एकदा काटकोनात वळला, डावीकडे एकदा काटकोनात वळला, उत्तर दिशेत. पुन्हा काय झालेलं आहे, मी डावीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेत. नंतर उजवीकडे दोनदा वळला. आता उजवीकडे पहिला डावीकडे वळवला आपण त्याला, आता उजवीकडे दोनदा वळला. एकदा वळला इकडे पूर्वेकडे, अजून एकदा वळला इथून कुणीकडे होतो, दक्षिण. त्याच्या समोरची दिशा कोणती येणार आहे, दक्षिण. पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृती फक्त वर्तुळात किती अक्षरे आहेत, फक्त वर्तुळामध्ये. वर्तुळात किती अक्षरे, प क त न य व ग ही सगळी वर्तुळातली अक्षरे. पण फक्त वर्तुळात, फक्त वर्तुळात. तो इतर कशामध्ये नको आहे. फक्त वर्तुळात कोणकोणते अक्षर आहे, प आहे, त आहे, प त एवढी 2च अक्षर. क वर्तुळात आहे त्रिकोणात आहे, न वर्तुळात आहे चौकोनात आहे, य वर्तुळात आहे त्रिकोणात आहे चौकोनात आहे, ग वर्तुळात आहे चौकोनात आहे, व वर्तुळात आहे चौकोनात आहे. चालणार नाही आपल्याला, फक्त वर्तुळात प आणि त अशी किती अक्षर आली, किती अक्षर आहे, 2 अक्षर. पर्याय क्रमांक 3. सहसंबंध ओळखा. 7 ला 52, 7 ला 52 तर 5 ला प्रश्न. काय संबंध 7चा, कशी सोडायचा, म्हणजे 7चा वर्ग 49 आणि त्यात किती मिळवले, 3, हे 52. तसंच इकडे करायचं. इकडे काय करायचं, 5चा वर्ग 25, त्यात आधी 3 मिळवा, 25 आणि 3 28. आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे सहसंबंध. दिवाळीला फटाके वाजवतो आपण, दिवाळीला काय करतो, फटाके वाजवतो. दसऱ्याला काय करतो, दसऱ्याला काय करतो, पतंग, रंग, आपट्याची पाने, तिळगुळ. पतंग कधी असतं, संक्रांतीला. तर पतंग पंचमी आपल्याकडे म्हणतात. श्रावणामध्ये पंचमीला पण मुली फुगड्या वगैरे खेळतात आणि मुलं पतंग उडवतात. मग सर्वसाधारणपणे संक्रांतीला पतंग उडवले जातात. रंग कधी, रंगपंचमी. आपट्याची पानं दसऱ्याला. सोनं देतो ना आपण, सोनं वाटतं, सोनं घ्या सोन्यासारखं राहा. तिळगुळ संक्रांतीला. त्या उत्तर काय, आपट्याची पाने. पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब काढायचे आपल्याला. संपूर्ण आकृती काढायची नाही, पर्यायकट पद्धत वापरायची. आणि ही सवय आत्तापासून लागली तरुण आणि बारकाईला लगेच उत्तर आपण पोचायचं नाही, पर्यायकट पद्धत पाहायची. पहा आता या ठिकाणचा जो ही रेषा आहे उभी, ती उभीच रेषा राहणार. ओके, पाण्यामधलं काढतोय आपण, लक्षात पाण्यात. आता ही जी आडवी रेषा आहे इकडे गेली, ही पाण्यामध्ये इकडे जाणार. काय होतं, वरचं खाली होतं. ओके, आणि नंतर इथं काय, चौकोन आहे. इथे असा हा चौकोन आहे, तसं इथे खालीवर इथे चौकोन. याच्यावर पर्याय करता केवळ या चौकोनावर पर्याय करता. इथे खाली पाहिजे तो चौकोन कोणत्या पर्यायामध्ये आहे, इथे आहे का, इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 झाल्यानंतर मग पहा, मग आपल्याला इथे बघा या ठिकाणी हे 2 दिलेले आहेत. ही रेष कशी केली गेली या ठिकाणी, या पद्धतीनं. याला 2 गोल आहेत, याला 2 गोल आहे. आता हे लांब आखूड आहे, यालाही 2 गोल आहेत. आखूड आहे म्हणून लांब, इथेही लांब करा. ओके, उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढील प्रश्न. पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, पाण्याचं प्रतिबिंब कोण आहे. हे 4 प्रश्न आरशातील आणि पाण्यातील एक पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहे. ओके, आता या 2चं पाण्यातलं खाली असतं म्हणजे काय होतं, वरचं खाली. 2 पहा,
कसा काढला आपण लक्ष द्या, तसाच काढायचा इथे. कुठं आपण बाहेरच्या बाजूने सुरुवात केली आणि कुठं गेलो आतमध्ये गेलो, आतमध्ये या पद्धतीने इथून आपण खाली आलो, इथून आपण वरती यायचो. नंतर काय काढली रेषा इथे काढली. याच्यावर पर्याय कट तुम्हाला करता येते. एवढ्या याच्यावर पर्याय कट करा. दोनचं पाण्यातलं प्रतिबिंब आता इथे पाण्यातलं म्हणलेलं आहे. पाण्यातलं पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता 5चं बघा. वरची उभी रेष खाली, 2च्या बाजूला उभी रेष, 5च्या बाजूला उभी रेष. या ठिकाणी बाहेर जातो आपण, तर बाहेर जातो आपण. पावर कोणता पर्याय क्रमांक 3. त्याला पुढील प्रश्न. सैनिकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला डॉक्टर म्हटले, डॉक्टरला पोलीस म्हटले, पोलिसाला शिपाई म्हटले. तर दवाखान्यात रोग्याला कोण तपासतो? दवाखान्यात रोग्याला कोण तपासतो? डॉक्टर. डॉक्टरला काय म्हटले? तपासतो डॉक्टर. डॉक्टरला काय म्हटले? डॉक्टरला पोलीस म्हटले. मग रोग्याला तपासायचं काम कोणाकडं? पोलिसाकडे. इतर काही पोलीस. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. टिळक पुण्यतिथी सोमवारी आल्या, त्यामुळे बुधवार किती वेळ आहे? पण टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला टिळक पुण्यतिथी. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला आलेला आहे. आपल्याला विचारलं त्यामुळे बुधवार किती वेळ आहे? सॉरी, सोमवारी आहे. सोमवार. आता इथं पहिल्यांदा माहित पाहिजे ऑगस्ट किती दिवसात. ऑगस्ट, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट 31 दिवस. ऑगस्टचे 31 दिवस. 31 दिवस असेल तर काय होतं? 1, 8, 15, 22, 29. वार 5 वेळा येतो. 1 तारखेचा वार, 2 तारखेचा, 2, 9, 16, 23, 30. हे वार 5 वेळा येतात. तर 3 तारखेचा 3, 10, 10, 7, 17, 7, 24, 7, 21. ही 5 वेळा येतात. म्हणजे सोमवार 5 वेळा येईल. 1 तारखेला सोमवारी 5 वेळा येईल. मंगळवार 5 वेळा येईल. बुधवार 3 तारखेचा हाही 5 वेळा येईल. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 वेळाचा येईल. आपला बुधवार किती वेळा येतो? बुधवार 5 वेळा येतो. पर्याय क्रमांक 3. एका रांगेत 13 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे. तर रांगेमध्ये मधल्या मुलाचा क्रमांक किती अंतरावर असेल? आणि इथं रचना करून मधल्या मुलाचा क्रमांक कितवा आणि तो किती अंतरावर आहे? 13 विद्यार्थी आहेत. 13 विद्यार्थी. मधला विद्यार्थी किती नंबरचा असेल? काय करायचं? 13 अधिक 1, 14 भागिले 2 केले तर किती? 7. 7 नंबरचा विद्यार्थी हा मध्यभागी. 7 नंबरचा मध्यभागी. आता इकडे त्याच्या किती असणार आहे? डावीकडे 6 असणार आहे, उजवीकडे 6 असणार आहे. मग काढू 6. 1, 2, 3, 4, 5 6. ओके. हा 7वा येतोय. आता 2 विद्यार्थ्यांमधलं अंतर किती? 5 मीटर. किती भाग होतात बघा? 5, 10, 15, 20, 25, 30. म्हणजे हा पहिल्यापासून हा किती अंतरावर येणार आहे? 30 मीटर. आलं का लक्षात? इथे 5, 5, 5, 5, 5, 5. ओके. 5, 30. आता हे काढायचं कसं? की विद्यार्थी 13 आहे, हे मध्ये येणारा विद्यार्थी 7 आहे. इकडे राहिले किती? 6 मुलं. याच्यात भाग किती होणार आहे? 5 होणार. मग याच्यामधलं अंतर किती? सॉरी, 7वा विद्यार्थी आहे म्हणजे इकडे 6 भाग आणि मग भागातलं अंतर किती? 5. 5, 30. पण हे आपल्याला रचनाच करायची.
हे आपल्याला तोंडी काढायचं नाही, विषयाची परीक्षा बघायची नाही, रचना एकाच बाजूची करायची. 6 मुलं फक्त दाखवायचे, असे काही 10-15-20 मुलं दाखवायचे का? नाही. तर उत्तर येईल 30 मीटर. आता पर्याय 2 मीटर ते 5 मीटर अंतर आहे. त्या रांगेतील मुलाचा क्रमांक किती अंतरावरती असेल? रांगेतील मधल्या मुलाचा 30 मीटर अंतर पाहिजे. तर इथं पर्याय चुकले की मग 1 दिलाय, 60 दिलाय, तिथं बदल करावा लागेल. आता आपण करूया 30 मीटर. ओके, 30, 65, 55, 60. इथे 13×65, 12×60, इथे 35. मुलं चुकली. तर आपण प्रश्नचिन्हाच्या साठी 7, 8, 9 2, 2, 2 81 100 प्रश्न. आता पायांचे संबंध जोडा. काय संबंध जोडता येते? इथे खाली वर्ग संख्या आहे, 81 वर्ग संख्या आहे. काय करता येईल? 7 + 2 9, 9चा वर्ग 21. इथे 8 + 2 10, 10चा वर्ग 100. इथं 9 + 2 9 2ची बेरीज 11, 11चा वर्ग 120. काय उत्तर? 121. चला पुढील प्रश्न पहा. बाजूच्या आकृती फक्त चौकोनात असलेला अंक कोणता? फक्त चौकोनात असलेला अंक पाहिजे. आपल्याला चौकोनातले सगळे नाही, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 4 आहे, हे सगळे चौकोनात घेऊ शकतात. चौकोन असा मोठा होऊ शकतो. आपल्याला फक्त चौकोन आहे. फक्त चौकोना कोणता आहे? 1 हा असलेला अंक कोणता? 1. पुढे फक्त वर्तुळात किती अंक आहे याच्यावरती प्रश्न. फक्त वर्तुळात किती अंक आहे? 2 हा एकच आहे. कोणता अंक विचारलाय का? प्रश्न काय पहा आणि सांगा. फक्त होता किती अंक आहे? 2 हा एकच अंक आहे. इथं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1. इथं 2 लगेच लिहून टाकतात, बसतात, 2 मार्क जातात. पाण्यातील प्रतिबिंब, मगर, पाणी, आणि कुठं खाली. काय होणार? वरचं खाली होणार. रचना का? उभी रेष वरनं खाली आलो, इथं खालून वर जायचं. इथे गाठ मारायची आणि आडवी रेष. इथं गाठ मारा, आडवी रेष. वरनं उभी रेष, खाली मारली. मग याच्यावरनं पर्याय कट होऊ शकतो. याच्यावरनं पर्याय होते कट. पहिला, दुसरा, चौथा कट होतो, तर पर्याय क्रमांक 3 येते. ग काढायचा, वरनं खाली आलो, इथं खालनं वर. उभी रेष वरनं खाली, उभी रेष खालून वर. र वरनं खाली, र वर. तिरकी रेष, तिरकी. आडवी रेष, कुठून गेली? आडवी रेष. रेखट पद्धत वाचला. पर्याय क्रमांक 3. हे संबंध ओळखा. अंगठी, बोट. अंगठी कुठं घालतात? बोटामध्ये. नाक कुठं घालतात? तिथं काय पाहिजे होतं? अगोदर प्रश्नचिन्ह पाहिजे तर मग नाक पाहिजे. बरोबर. आपल्याला इथे काय कसं पाहिजे होतं ते आपण करायचं आहे. प्रश्नचिन्ह कशी करावे? अंगठी बोटामध्ये, टिंबटिंब नाका. नाकामध्ये काय घालता घेतलं? श्वास, नथ, वास, गंध. अंगठी जिथे त्याला समसंबंध असला 25. 5 ला 25 काय संबंध होईल? 5 काय? वर्ग. इथे 6 ला काय? 6चा वर्ग
36. तर काही येईल 36. ओके. पर्याय क्रमांक 4. 41 ला 14. 41 ला 14 म्हणजे काय केलं हो हे पहिला अंक शेवटचा शेवटचा पहिला उलट केले. तसं 64 ला बघू आपण 64 ला उलट केलं पहिला 7 शेवटला शेवटचा 4 पहिला उत्तर 46 आहे का पर्यायामध्ये आहे. उगवता सूर्य पाहताना समोरच्या उजव्या बाजूची दिशा कोणती लगेच आपल्या तिथं उभा उगवता सूर्याकडे पाहिजे उजव्या हाताची दिशा कोणती दक्षिण नसेल लगेच दिशा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. महत्वाचं ही रचना महत्वाची हे घरात तुम्हाला मला माहिती आहे येतं तुम्हाला काय म्हणलं उगवत्या सूर्याकडे तोंड करा उजव्या हाताला म्हणजे घड्याळाच्या दिशेने इकडं हात एक असणार दुसरा हात इकडे असणार उजवा म्हणजे घड्याळाच्या दिशेने डावामध्ये घड्याळाच्या विरुद्ध उजव्या हाताची विचारली म्हणजे घड्याळाच्या दिशेने ही दिशा कोणती उजवा दक्षिण. पर्याय क्रमांक 1. 66 पहा वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. आता वेन आकृती तर नाव दिलेलं नाही त्यामुळे आपण ही रचना करूया. आता रचना करताना काही अडचणी येतात लक्षात घ्या. आकृती मला छापलेली आकृती ही काढताना आकृती थोड्या अडचणी येतात. समजून घ्या. नाव दिले आपण त्रिकोणात क्रिकेट खेळ ही क्रिकेट खेळ आयतामध्ये हॉकी याच्यामध्ये हॉकी वर्तुळात फुटबॉल मग आपल्याला 3 1 7 6 4 5 2. आता प्रश्न काय ही संख्या दाखवल्या काय म्हणजे फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या फक्त फुटबॉल म्हणले का फुटबॉल खेळणारे सगळे फुटबॉल कशाचे एक वर्तुळ आहे फुटबॉल खेळणार हा एक फुटबॉल खेळणार आहे हा 7 फुटबॉल खेळणार आहे हा 5 पण फुटबॉल खेळतो म्हणजे हे 2 पण फुटबॉल खेळतो हे फुटबॉल खेळणारे सगळे आहे 7 5 12 14 15 फुटबॉल खेळणारे 15 फक्त फुटबॉल खेळणारे 2 असे कोण आहे की फुटबॉलही खेळतात क्रिकेटही खेळतात असे 5 फुटबॉलही खेळतात क्रिकेट खेळतात असे किती आहे जे फुटबॉलही खेळतात आणि हॉकी खेळतात 1 फुटबॉलही खेळतात हॉकी खेळतात अशी किती आहे की जे फुटबॉल खेळतात हॉकी खेळतात क्रिकेट खेळतात तिन्ही खेळ खेळणारे 7 म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला समजतात फुटबॉल खेळणारे किती झाले 15 पर्याय क्रमांक 2 क्रिकेट खेळतात पण इतर कोणताच खेळ खेळत नाही अशा खेळाडूंचं क्रिकेट खेळणार पण इतर कोणताही खेळ खेळणार नाही म्हणजे फक्त क्रिकेट खेळणार किती आहे 4 एवढेच आहे 68 एका सांकेतिक भाषेत पतन हा शब्द आता 2 अक्षरांमध्ये टिप्पा आहे ओके पतन कसा लिहितात एका खालीच येतो अधिक वजा ओके तर अधिक आणि वजा या चिन्ह संकेत चिन्ह वापरून कोणता शब्द तयार अधिक म्हणजे काय हो वजा म्हणजे काय तर त्याच्याकडून कोणता शब्द तयार झाला पत कोणतं तयार होईल पत असं आहे का हे बरोबरच चिन्ह आहे का इथं
इथे बरोबरचं चिन्ह वापरून करायचं. हे बरोबर अधिक वजा, तर हे चिन्ह पर्यायामध्ये नाही. मग आपलं काय सांगायचं, मग हे बघता आली पाहिजे. मग आपल्याला काय करायचं, अधिक म्हणजे काय, तर वजा म्हणजे काय, न तर न काही पर्यायामध्ये तर न आहे पर्याय क्रमांक 2. जे इथं टिंब आहे ते टाकायला नव्हतं पाहिजे, त्यांनी टिंब टाकल्यामुळे आपला कन्फ्युजन. 69 पा एका मुलाच्या रांगेमध्ये 87 मुलं आहेत. एकूण 87 मुलं आहेत. त्या रांगेत असणाऱ्या विजयचा पुढील कितवा क्रमांक असेल. मध्यभागी अजयच्या पुढे 7व्या क्रमांकावरती आहे. तर प्रश्न थोडासा मागे पुढे झालेला आहे. प्रश्न मागे पुढे झालेला आहे, त्यामुळे थोडंसं अडचण आली. ही प्रश्नाची दुरुस्ती. ही प्रश्नाची दुरुस्ती काय झाली, फक्त एका मुलाच्या रांगेत 87 मुलं आहेत. त्या रांगेत असणाऱ्या विजयचा पुढून विजयचा त्या रांगेत मध्यभागी अजयच्या पुढे 7व्या क्रमांकावर उभा असणाऱ्या विजयचा पुढून कितवा क्रमांक असेल. प्रश्न आला लक्षात. एका मुलाच्या रांगेत 87 मुलं आहेत. त्या रांगेत मध्यभागी अजय आहे. अजयच्या पुढे 7व्या क्रमांकावर असणाऱ्या विजयचा पुढून क्रमांक कितवा असेल. 87 मुलं आहेत, म्हणजे आता मध्यभागी असणारा अजय आपण करू. काय करायचं, 87 अधिक 1 करायचा, 83 भागिले 2 करायचे, म्हणजे 44. हा कोणाचा असणार आहे, मधल्या. हा मधला कोण आहे, अजय. याचा नंबर कितवा आहे, 44. ओके, 44वा नंबर अजय. त्याच्या पुढे किती असणार आहे, 43 असणार. मग अजयच्या पुढे 7व्या क्रमांक, अजयच्या पुढे 7व्या क्रमांक कोण आहे, विजय. पुढे 7वा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. 7व्या क्रमांकावर आहे विजय. या विजयचा पुढे कितवा क्रमांक. आता इथं पुढे 43 मुलं होती. आपण असं इकडे करतो, 43 मुलं आहेत पुढं. मागे 43, 43, 86 मधला एक अजय 27. ओके, आपल्याला इथं या विजयचा नंबर आता 44 म्हणजे याचा किती असणार, 43, 42, 41, 40, 39, 38, 37. लगेच पुन्हा टॅली करायचं की आपण उलट एखादं आलं पाहिजे. ह्याचा विचार सुद्धा येतो का, 37चा विषय घेतला, 38 लगेच हे करून घ्यायचं. 38, 39, 40, 41, 42, 43, 44. विजयचा नंबर किती आहे, पुढून 37. मागून पण आपल्याला करता आला पाहिजे. मग मागं 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 51. मागून किती पाहिजे, 51. हे विचारू शकतात. त्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आकृती निवडा. काय झाले, पहिली आकृती सरळली. आता ही आकृती फिरली दळ्याच्या दिशेने, हाती ही आकृती फिरली 90 अंश दळ्याच्या दिशेने, हापी ही आकृती फिरवायची. ही आकृती फिरवा 90 अंश, काय होईल, ही हा कोणता पर्याय क्रमांक 2. चला पुढे प्रश्न पहा. एका संख्येतील भाषेत 7 बरोबर 14, 7 बरोबर 14 दुप्पट आहे. 17 बरोबर 34 दुप्पट आहे. 37 बरोबर 74 दुप्पट आहे. तर 45 बरोबर 45 दुप्पट, 40 दुप्पट 80, 5 दुप्पट 10, 80 10 90. गुणाकार करून तर करतील असा 45 दुप्पट. हे करत असेल तोंडी करतात. इथे 45 40 दुप्पट 80, 5 दुप्पट 10, 80 10 90. याला गती ही बाजू काय होणार आहे, इकडे जा. इकडच्या बाजूला काय आहे, अधिकची. आकृती सगळी काढतच नाही. त्याच्यामध्ये उभ्या रेषा तिरक्या रेषेत काय बदल होणार, सगळीकडे आहे.
इकडे जो अधिकचं चिन्ह आहे ते कुठे जाईल? इकडे जाईल. याच्यावर पर्याय कट करा. या अधिकचं चिन्ह इकडे पाहिजे. याच्यावर कोणता पर्याय करेल? पहिला, दुसरा, तिसरा कट होतो तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी पहा. हा गोल आहे तो वरती आहे, तो वरती चला. इथं गुणिलेचं चिन्ह आहे, हे गुणिले चिन्ह या ठिकाणी. खाली असणारं भागिलेचं चिन्ह आहे, हे खालीच्या इथं वरती खाली फक्त डावी बाजू उजवीकडे एवढं. म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्या उत्तराकडे पटकन पोहोचता येते. तर आपले सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहे? चौकोन आहे. कधीही गणित तोंडी सोडवायचं नाही. चौकोन विचारले, प्रत्येक आकाराला नंबर द्या. 1, 2, 3. सेनगडले जिथं चौकोन आहे का कोणता? 1 अंकाचा कोणता चौकोन? 1 नंबरचा चौकोन आहे का? नाही. 2 नंबरचा आहे का? नाही. 3 नंबरचा आहे का? नाही. किती येतील? 0. 2 डिजिटचे पहा, दोघांचा मिळून चौकोन होतं का? कुठे पहा. चौकोन कशाला म्हणतात? 4 बाजूने बंद असणार आहे. 1 आणि 2चा मिळून 12 नंबरचा चौकोन होईल का? 12 नंबरचा चौकोन. 23 नंबरचा, या 2चा 3चा मिळून 1चा 3चा होईल का चौकोन? नाही. या दोघांचा चौकोन, या दोघांचा चौकोन किती होते? 2 चौकोन. आणि 3 डिजिटचा म्हणजे तिघांचा मिळून पहा, 1, 2, 3 या तिघांचा मिळून 1 चौकोन होईल. अशी एकूण किती तर चौकोन होतात? 3 चौकोन होतात. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, खाली तंतोतंत जोडणारे पर्याय कट पद्धत वापरायची. कधीही लक्षात ठेवा, तंतोतंत जोडणारी आकृती पर्याय कट आपल्याला पद्धत वापरली पाहिजे. पहा इथं झेंडा पहा, झेंडा सगळ्या उजवीकडेच फडकतोय, कुठेही त्याच्यावर पर्याय कट होत नाही. झेंड्याच्या आतमध्ये पहा, मध्ये चौकोन त्यात अधिकचं चिन्ह दिसतं. याच्यावर कोणता पर्याय कट होईल? तिसरा पर्याय. यात चिन्ह दिलेलं नाही, तिसरा पर्याय कट झाला. आता राहिला पहिला, दुसरा, तिसरा. आता इथं खाली पहा, किती पायऱ्या येतो? पायऱ्या मोजा. 1, 2, 3 पायऱ्या इथं आहेत. इथं आतल्या रेषा दिलेत का? अशा रेषा नाही. इथं रेषा दिल्यामुळे हा पर्याय कट. पहिला कट झाला, तिसरा कट झाला. तिसऱ्यामध्ये झेंड्याचा आतमध्ये रेषा नाही, पहिल्यामध्ये इथं पायऱ्या आडव्या रेषा झाली. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय? इथे एकच पायरी, इथे पायऱ्या. कोणतो तरी पर्याय क्रमांक 4. ही नजर ही बारकाईने म्हणतात ही अशा पद्धतीने झाली. एक दोरी प्रथम पहा, एक दोरी प्रथम 4 ठिकाणी समान अंतरावर कापली. नंतर प्रत्येक तुकड्याचे 2 तुकडे, 2 समान तुकडे केले. ते एकूण किती तुकडे होते? पहा, एक दोरी आहे. दोरी प्रथम 4 ठिकाणी समान अंतरावर, 4 ठिकाणी कापायचे समान अंतरावर. 1, 2, 3, 4 ठिकाणी कापली. म्हणजे तुकडे किती झाले? 5 तुकडे. हे लक्षात. तुकडे 4 ठिकाणी कापली, 4 ठिकाणी कापली. तुकडे 5. हे महत्वाचं लक्षात घ्या, समजून घ्या. आता काय म्हणजे पुन्हा काय केलेलं आहे? प्रत्येक तुकड्याचे 2 तुकडे केले. मग 5 तुकड्याचे 2 तुकडे केले. याचे 2 केले, 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 याचे 2 केले. किती झाले? आता इथे 2 चे 3 होणार आहेत का? इथं म्हणलं की 2 का कापली? नाही. 2 तुकडे केले. याचे 2 केले, याचे 2 केले, याचे 2 केले, याचे हे 5 तुकड्याचे 2 केले तर 5 2 10. म्हणजे तुकडे किती होतील? 10. पर्यायाने 10 तुकडे दिलेले नाही. प्रत्येक तुकड्याचे 2 समान तुकडे केले. काय उत्तर दिले इथं? याचे 2 तुकडे केले तर 2 वेळा कापले म्हणलं तर 3 होते. 3 15 ते पण पर्यायामध्ये दिले. काय दिले? 18 कसे येऊ शकेल? 4 ठिकाणी समान, 5 ठिकाणी समान कापली तर 6 होते. साईड 12 होते. 18 कसे होऊ शकतील?
5 ठिकाणी समान अंतरावर कापले तर 6 मिनिट. 2 समान तुकडे केले आपल्याला. पुढे ती 2 वेळा कापली म्हणलेलं नाही. आता तिथं जर असा बदल केला का दोन्ही 5 ठिकाणी समान वेळा समान अंतरावर कापली, 5 ठिकाणी कापली म्हणजे 6 तुकडे होती आणि प्रत्येक तुकडा 2 ठिकाणी समान अंतरावरती कापला म्हणजे 3 तुकडे, मग साहित्य 8 असं आपल्याला इथं दुरुस्ती करावी लागेल. इथे तुकडे 10 होणार आहे, इथं आपण दुरुस्ती करू. काही प्रश्न आपल्याला दुरुस्ती करणं गरजेचं असतं. तर 10 4 ठिकाणी समान कापली, 5 तुकडे झाले, प्रत्येक तुकड्याचे 2 केले, 5 गुणे 10. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.